पुराच्या पाण्याचा घाला, इर्टिगा कार पुरात वाहून गेली, आईसह 2 मुली बेपत्ता। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। दहेली येथील कपुटी नदीवरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रचंड प्रवाहात एक इर्टिगा कार वाहून गेली। या दुर्घटनेत आईसह 2 मुली बेपत्ता झाल्या असून त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आर्णी तालुक्यातील लोणी येथील रहिवासी कुटुंब बोरी अरब येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते। कार्यक्रम आटोपून ते रात्री उशिरा लोणीकडे परतत असताना दहेली येथील कपुटी नदीवरील पुलावर पाणी वाहत होते। याचवेळी त्यांच्या इर्टिगा कारला पुराच्या वेगवान प्रवाहाने वाहून नेले। घटनेदरम्यान वाहन चालक अविनाश खंडारे यांनी प्रसंगावधान राखत झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला। त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र वेगवान प्रवाहामुळे त्यांची पत्नी व 2 मुलींना वाचवता आले नाही। बेपत्ता झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: माधवी खंडारे वय 42, साची खंडारे वय 17, प्राची खंडारे वय 11। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल विभाग आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। नदीपात्रात शोधमोहीम सुरू असून अद्याप तिघींचा शोध लागलेला नाही। या दुर्घटनेमुळे लोणी परिसरात शोककळा पसरली असून खंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की मुसळधार पावसादरम्यान पूल किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असल्यास जीव धोक्यात घालून प्रवास करू नये। हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।